नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण चिकन बनवणार आहोत. तर इथे मी 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद, अगदी थोडं मीठ, चिकनला लागेल एवढं घेतलं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू टाकल्याने काय होते ना, चिकनला एक छान चव येते, आंबट होत नाही किंवा आमसूल पण लागणार नाही आहे. कारण अर्ध्या लिंबूमध्ये काही एवढा आंबटपणा नसतो, पण चिकनला एक छान चव असते, मस्त चव येते व त्याचा चिकनचा जो वास आहे तो येत नाही. तर नक्की असं करून बघा. आज आपण कुकरमध्ये चिकन बनवते. जसं कढईत आपण बनवतो ना, ती चव आपल्याला कुकरमध्ये बनवल्यानंतर लागणार आहे. इथे आपण वाटण घेतले. इथे मी खोबरं, लसूण, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत. आता इथे जे मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये आपण हे वाटण आहे ना, मस्त बारीक वाटून घ्यायचे. मस्त थोडीशी कोथिंबीर टाकल्याने ना वाटण जे आपण करतो किंवा हा मसाला करतो ना, ह्याला एक छान चव येते. तर नक्की हे याच्यामध्ये एक धने 1 चमचा का टाकलेत, कारण माझ्याकडे धना पावडर नाही आहे, म्हणून मी अख्खे धने वाटून घेतलेत. आता आपण हे ना फिरवून घेतले. थोडंसं वाटण जाडं आहे, त्यामुळे त्यामध्ये मी 1-2 चमचे पाणी टाकून परत एकदा वाटून घेते. यामध्ये थोडं आपण परत पाणी टाकलं होतं, तर मस्त वाटण झाले. इथे ना 2 कांदे घेतलेत बारीक चिरून आणि टॅमॅटो. कांदा आपण एवढा सर्व टाकणार नाही आहोत. गॅस चालू केलेला आहे. आता यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. तेल आता गरम झाले, त्यामध्ये आपण जिरं टाकून घेतले. आता जिरं आहे ना चांगलं फुलून द्यायचे. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा मी एवढा वापरणार नाही आहे, थोडा काढून घेतला आहे, कारण मला दुसऱ्या भाजीत पण टाकायचा आहे. आता कांदा आहे ना आपण परतवून घेऊया चांगला मस्त मऊ होईपर्यंत. कांदा बघा छान असा आपण परतवून घेतला आहे, पाहू शकता. आता त्यामध्ये आपला हा एक बारीक कापलेला टॅमॅटो एकदम पिकलेला घ्यायचा. माझ्याकडे जास्त पिकलेला नव्हता म्हणून तो थोडा कच्चा आहे, पण पिकलेला घ्या म्हणजे एक जीव छान होतो त्याचा रस किंवा एकदम मऊ पटकन पडतो. थोडंसं त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. आता कांदा टोमॅटो पण आपण छान असं बघा परतवून घेतले बघा. आता कांदा टोमॅटो आपलं छान परतून झाले. आता इथे ना आपण एक मसाला काढून घेऊया. याच्यात जो मसाला आपण टाकणार आहोत तो. तर इथे मी एक डिशमध्ये ना लाल मिरची पावडर, हळद, घरगुती काळा मसाला आणि चिकन मसाला. आता मसाले आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत. तुमच्याकडे काळा मसाला नसेल ना, तर तुम्ही डायरेक्ट चिकन मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता. आता हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया. अगदी फक्त तुमच्याकडे जर काळा मसाला असेल तर फक्त काळा मसाला टाकलात ना तरी पण चालेल, कारण काळ्या मसाल्यामध्ये ना भरपूर असे गरम मसाले असतात. तुम्ही बिर्याणी, चिकन बिर्याणी काहीही बनवा, काळ्या मसाल्यामध्ये खूप छान लागते. आता हे छान मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हे वाटण टाकून घेतले. वाटण पण आपण छान असं परतून घेऊया. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलला भेट दिली असेल ना, तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूची बेलची बटन आहे हे सुद्धा दाबा आणि माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना हे तुम्हाला सर्व पाहायला भेटतील, मग तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता हे चिकन आहे हे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतले. मसाले आपले छान परतून झाल्यानंतर आपण चिकन टाकून घेतले. चिकन छान आता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत. पाहू शकता मस्त चिकन मिक्स करून घेतले आणि इथे मी कुकरचं झाकण लावून घेतले. गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि याची एक वाफ काढून घ्यायची आहे. अगदी 1-2 मिनिटाची आपण वाफ काढलेली आहे बघा. मस्त हे मसाले एकजीव झालेत. मस्त म्हणजे मसाल्यामध्ये चिकन छान मुरल्या गेले, पाहू शकता. तेल पण मस्त सुटल्या गेले बघा, सुटले. आता तुम्हाला ना सुक्कं जर करायचं असेल तर तुम्ही काय करा, यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकून 1-2 शिट्या घ्यायचे. मी थोडा रस्सा करणार आहे त्यामुळे थोडं मी जास्त पाणी टाकले. खूप जास्त पण आपल्याला पाण्यासारखी नाही भाजी करायची आहे.
अगदी म्हणजे लपलपीत असते ना तशी. त्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घेतले. आता परत आपण याला झाकण लावून घेऊया कुकरचं आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या मध्यम गॅसवरती. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता ना कुकर छान असं थंड झालेला आहे. आता आपण झाकण खोलून बघूया. चिकन एकदम छान शिजल्या गेले. पहिली गोष्ट म्हणजे मस्त शिजल्या गेलं आहे आणि खूप पचपचीत पाणी नाही टाकलेलं आपण. जेव्हा आपण चिकन मसाल्यामध्ये परतवतो ना, तेव्हा लगेच पाणी नाही टाकायचं. एक वाफ काढायची आणि पाहू शकता मस्त हा चिकनचा रस्सा पण तयार झालेला आहे. जसं आपण कढईमध्ये ही चिकनची भाजी करतो ना, तीच चव तुम्हाला कुकरमध्ये पण लागणार आहे आणि या पद्धतीने आपण गॅसची थोडी बचत करू शकतो. आता कसं गॅसचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मस्त असं बघा चिकन रस्सा तयार आहे. मैत्रीण रेसिपी आवडली असेल ना, तर आवर्जून एक लाईक पण करा. अगदी तिखट मस्त हे चिकनचा रस्सा तयार झाला आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.